मित्रांनो, बघितलं तुम्ही कसं वार सुटलंय वरती. हा आपला माऊस आहे ना, जादूगर आहे बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग अपलोड होते आणि आजपासून आपण डेली ब्लॉग बनवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायसाठी. पहिलं बाहेर जाऊयात आणि वारं सुटले भयान, टेरेसला जाऊयात आणि बघूयात पाऊस पडणार आहे का नाही. तर चला. थोडा थोडा पाऊस चालू आहे बघा. टेरेस पावसामुळं बघा टेरेसचं काय हाल झाले. पोरं खेळतात तिकडं खाली क्रिकेट. आता तर होते ते कुठे गेले. कवचित पाऊस पडायला लागलाय मस्त पाहिजे बघा. पाव पण जास्त यायला लागले रे. आणि टायरात बघा किती पाणी भरले. मस्त हवा सुटलेला मस्त हवा सुटली. तर बघा दिवसभर काय काय होतंय, कसं काय होतंय, नक्की आजचं नियोजन काय लागतंय. एकदम मस्त हवा सुटली, फ्रेश हवा सुटली, एकदम फ्रेश एअर भेटते. ऑक्सिजन घेऊयात आपण, तुम्ही पण घ्या. अच्छा. ब्लॉग एन्जॉय करत म्हणलं एवढं काय व्हायला लागलं बाहेर. दरवाजा आपटत होता थोडा खटखट वाजत होता. काल रात्री पण खिडक्या वाजत होत्या हवेमुळं. पावसाचं वातावरणच एक वेगळं असतं पावसाळ्यातलं, एकच नंबर. बघा आंब्याचं झाड आपल्या इथलं लय मस्त हवा सुटली आणि पोरं तिकडे खेळतात खाली क्रिकेट. सो ते एन्जॉय करतात, आपला एन्जॉय करा. वाह काय मस्त हवा सुटली, एकच नंबर. पैसा वसूल काम आहे सगळं. तुम्ही म्हणताल इथलं पैसा वसूल कसा झाला. एवढी मस्त हवा आहे, एवढा मस्त व्ह्यू आहे आणि सोबत आपल्या यूट्यूबचं पब्लिक एन्जॉय फुल. पावसाळा कोणाला आवडतं कमेंट करून सांगा. मला मराठीच्या पेपरला पावसाळ्याचा म्हणजे निबंध आलता, पावसाळा तुम्हाला आवडतो का म्हणून. मी लिहून टाकला भरा. एक लाईन तर अशी दिली ती की पावसाळ्यात गरमागरम भजी खायला मजा येते, चहा प्यायला मजा येते. ते बघून आमचे सर पण हँग पडले असतील. इतका वाईट पण आलो मी की म्हणजे हेच करता येत नाही. कपडे धड वाळत नाही, काहीच होत नाही. मग तुम्ही समजून गेलाच असं की काय चाललंय आपल्या आयुष्यात. आणि आता दुपारचे 3:42 झालेत आणि विषय असा झालेला आहे, धड बाहेर पण जाता येईना, धड कुठंच जाता येईना. आणि गाडी आहे पण त्याचं कसं, छत्री पकडायला मागं कोण नाही. छत्री पकडू का गाडी चालू, हीच मोठी पंचायत आपल्यासाठी. आणि जसं की आज मला कोल्हापूरला जायचं होतं मामिनींच्या इथं, पण तिकडं पण जाता आलं नाही पावसामुळे. आणि अचानक धप्पा दिला तिकडं कोणी काय
झालं बंद सगळं कोल्हापूर अडकून बसलो तिथं झाली पंचायत. डोक्याला साधा ताप नाहीये. लय अवघड काम आहे बाबा. चालायचं. सो आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती अख्खे 30 सबस्क्रायबर झाले. 30. तुम्हाला मी दाखवतो. जस्ट मिनिट. मी अचानक मोबाईल चेक केला. 30 सबस्क्रायबर. थँक्यू शाबास. 30 सबस्क्रायबर झालेत. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. असा सपोर्ट करत राहावा मला. तुम्ही म्हणताल हो 30 सबस्क्रायबर झालेत आणि एवढं खूप झालंय. फॅमिली माझ्याकडे माहीत 30 लोकांची, असं म्हणायला लागेल मला आता. सो बघा. आणि माझा एकतर मोबाईल पण असा फुटलाय ना, डिस्प्लेच गेला डायरेक्ट. डिस्प्ले म्हणजे वाचला जाता कितीतरी वेळा मोबाईल हातून फुटलाय. आणि ते कुठं कशा जागेवर पडलाय ते मलाच माहिती, अजून कोणाला नाही माहिती. सो थोडासा आता मी रेस्ट घेतो. आणि 4 तर आत्ताच वाजलेत बघा. 4 आत्ताच वाजलेत. राहिलेच दिवस केवढा. 4 वाजलेत आता. हो संध्याकाळ होईल. मग 5, 6, 7, 8, 9, 10 परत आहे तसं रुटीन आपलं चालू. झोपायचं 12ला, उठायचं 10ला. काय लावलंय. सो आपण प्रयत्न करणार आहे लवकर उठायचा आणि व्लॉग चालू करायचा. उद्या गेलो तर जाईन मी कुठं बाहेर, नसतं नाही घरीच. लॉकडाऊन सारखं झालंय बघा माझ्यासोबत. घरातून कुठं जाता येत नाही, घर काय करता पण येत नाही. इथे कपडे वाळत नाही नाटकी. सो भेटूयात आपण थोड्या वेळाने. सो पब्लिक पुन्हा एकदा माझा चेहरा बघा. ओके 7 वाजले. 2 तासानंतर उठलोय. आता जागा नाही मला 7ला बरोबर. हा आपला माऊस आहे ना, जादूगर आहे बघा. ॲडॅप्टर येते तरी चालतंय. बंद झाला. चालू करण्यासाठी देशी जुगाड घ्यायचं. घेतलं, अडॅप्टरला लावायचं. बघा कसं. असं काही त्याचा प्रकार आहे. सो ठेवूयात, लावूयात. बघून घ्या. असं नाही की फक्त पीसीवरच चालतो. हा म्हणजे हा माऊस आहे ना, आपल्या टीव्हीवर पण चालतो. असं नाही असं नाही काय की कम्प्युटरलाच लावलं पाहिजे आणि कम्प्युटरवर चाललं पाहिजे. आपला माऊस आपल्या टीव्हीवर पण चालतंय. तर मी तुम्हाला दाखवतो, बघा ना. चला चालवतो तर रिमोट बघा. फक्त कीबोर्डची कमी आता फक्त आपल्याला. बाकी नियोजन एकदम मस्त आहे बघा. वायफाय सगळं चालू होते. ओके. आणि हे जे आहे ते टीव्ही पण चालते. मैं कह रही हूँ ना, तो भाग जल्दी कर. कुटी में भाग जाओ. हाँ भाग जा, देर हो रही है. अच्छा रंजीत सेगर ये रहा काम है. मित्रांनो मी आलतो माझ्या मित्राची इथं टेरेसला. आणि इथून जो व्ह्यू येतोय ना, तो आपल्या टेरेसवरून येत नाही. जस्ट मिनिट दाखवतो तुम्हाला. आता काय नाही दिसणार. एका ठिकाणी कॅमेरा ठेवून बघा. चंद्र कुठे दिसा ना आपला. सो चंद्र कुठे दिसे ना एकदा जरा. सो आपण जिथं राहतो तिथं रेल्वे स्टेशन आहे. ट्रेन बघा. सो तिथून आता ट्रेन जाईल रेल्वे स्टेशन पासून. एक बरं आहे भाऊ आपलं की हे हाय तिथले ही तसे. आणि इथं
म्हणजेच की एम नॉर्मॉल आणि सिरम कंपनी. सो एनिवे मी असंच जस्ट आपल्या मित्राच्या टेरेसला आलतो व्ह्यू चेकआउट करायला. सकाळचा व्ह्यू कसा येतोय ते आपल्याला एकदा चेकआउट करायचं आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे, सो तुम्हाला झोप कशी येते? झोप अशी येते की सवयच लागली ना लहानपणापासून, काहीतरी आपण तरी काय करणार त्याला. एकदा व्ह्यू परत एकदा चेकआउट करायचं. आणि सकाळी आपण येणार आहे परत एकदा इकडे. सो बघा कसं काय होतंय. मी आणि माझा मित्र आलतो पार्टी करायला. फुटलेला का हे खालीच पडलं होतं. सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, आपले जेव्हा 50 सबस्क्रायबर होतील का तेव्हा आपण जोलो चिप्सचं चॅलेंज करणार आहे. सो तो व्हिडिओ म्हणजे तो ब्लॉग आपला 1 तासाचा जरी लांबला तरी काही विषय नाही. आपण चॅलेंज असं ठेवणार आहे की 50 सबस्क्रायबर झाले की जोलो चिप्स खायचं, त्याच्यानंतर अर्धा तास काहीच नाही करायचं, म्हणजे काहीच प्यायचं बियचं काहीच नाही, अर्धा तास कंटिन्यू तसंच बसायचं. आता अख्खं एक जोलो चिप्स खायचं आहे म्हणल्यावर विषय तर टाईट होणार ना, म्हणजे आपणच टाईट होणार डायरेक्ट. आणि इकडे एरोप्लेन चाललंय बघा. आता तुम्हाला ते दिसते का नाही काय माहिती, हे मोबाईलचे टॉर्चने सगळे माझे डोळे हे करायला लागलेत. सो आजचा ब्लॉग मी तुम्हाला सगळं दाखवलं की दिवसभर मी काय करत असतो घरात. आणि त्यामुळं आपले ब्लॉग म्हणजे आपला ब्लॉग अपलोड होत नाही आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि सध्यांतरी रात्रीचे थांबा मी तुम्हाला दाखवतो, 10:30 झालेले आहेत. 2 मिनटं कमी 10:30 व्हायला. आणि राहिली गोष्ट आजच्या ब्लॉगची. सो मी तुम्हाला जो माऊस दाखवला ना तो आपण एकदा टी व्ही पण चेक केला आहे, पण आपल्याला कीबोर्ड पाहिजे टी व्ही म्हणजे टी व्हीवर चालवण्यासाठी. आणि मी एक टी व्हीमध्ये गेम पण डाउनलोड केली. सो ती पण गेम मी तुम्हाला नंतर दाखवेलच. त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पटकीसने 50 सबस्क्रायबर करा. आपण जोलो चिप्सचं एकदम भयान चॅलेंज करणार आहे. त्या चॅलेंजमध्ये मी एकटाच असणार, एकटा. आत्ता 30 सबस्क्रायबर झालेत. थँक्यू फॉर सपोर्टिंग. आणि 10:30 झालेले आहेत, अजून मी काय घरी गेलो नाही, माझी वाट लागणार आहे मला माहिती ते. सो चालायचंच. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पटकीसने 50 सबस्क्रायबर करा. जर मला राहत नाही आहे, आपण नक्की 101% नक्कीच मी ऑर्डर करेन फक्त 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर. व असे एकदम खतरनाक चॅलेंज आपण घेतच राहणार. बघा कसं काय होतं उद्याच्या ब्लॉगमध्ये. आपण कंटिन्यू ब्लॉगिंग करणार आहे. व तुमच्या सपोर्टमुळे आज 30 सबस्क्रायबर झालेत. तुम्ही म्हणताल एवढं सबस्क्रायबर झाले तर तू एवढा खुश होतो, ते मलाच माहिती मी का खुश होतो. सो बघा उद्याचा ब्लॉग कसं काय होतं. आणि मी सांगतो 100% आपण म्हणजे 101% आपण हे करणार जोलो चिप्सचं चॅलेंज. भेटूया आपण एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.